नागपुर में ओबीसी समाज ने सरकार द्वारा जारी किए गए जीआर के खिलाफ बड़ा आंदोलन छेड़ने की घोषणा की है। विजय वडेट्टीवार ने स्पष्ट कहा कि इस जीआर ने पिछड़े वर्गों के अधिकारों पर चोट पहुंचाई है और इसका सीधा नुकसान ओबीसी समाज को हुआ है। उनका कहना है कि चाहे कोई कितना भी कहे कि जीआर से ओबीसी प्रभावित नहीं हुए, लेकिन हकीकत यह है कि समाज को गहरा धक्का लगा है। इसी मुद्दे पर 10 अक्टूबर को नागपुर में विशाल ओबीसी महामोर्चा आयोजित किया जाएगा, जो यशवंत स्टेडियम से शुरू होकर संविधान चौक पर समाप्त होगा। इस मोर्चे का समन्वय उमेश कोर्राम करेंगे और इसे ऐतिहासिक रूप देने की तैयारी की जा रही है। वडेट्टीवार ने साफ कहा कि यह लड़ाई किसी राजनीतिक दल की नहीं, बल्कि पूरे ओबीसी समाज की है। इस मोर्चे में हर व्यक्ति शामिल हो सकता है जो जीआर से नाराज है और इसके खिलाफ आवाज उठाना चाहता है। विदर्भ के सभी जिलों से प्रतिनिधि इस आंदोलन में मौजूद रहेंगे और अनुमान है कि 1 लाख से अधिक ओबीसी समाज के लोग इसमें शामिल होंगे। वहीं मराठवाड़ा की बैठक 20 तारीख को होगी, जहां उस क्षेत्र के मोर्चे की तारीख तय की जाएगी। इसके बाद मुंबई में भी इसी तरह के आंदोलन की तैयारी की जाएगी। इस मोर्चे का नारा रहेगा, हक के लिए अब ओबीसी को लड़ना होगा या मरना होगा। वडेट्टीवार ने यह भी स्पष्ट किया कि इस मोर्चे का कोई नेता, आयोजक या प्रायोजक नहीं होगा, बल्कि ओबीसी समाज खुद इसका निमंत्रक और आयोजक रहेगा। उन्होंने जीआर का समर्थन करने वालों को ओबीसी विरोधी करार दिया और कहा कि मुख्यमंत्री को आगे आकर बातचीत करनी चाहिए। किती लोक एस्टिमेट केले, कुठल्या जिल्ह्यात तुमचं सहभागी झालेलं आहे, काय ठरलं, सगळे नेते मंडळी एकत्र आले? नाही, असं आहे की राज्य सरकारने, महायुती सरकारने काढलेला जो 2 सप्टेंबरचा जीआर आहे, हा ओबीसीच्या मुळावर येणारा तो जीआर आहे। ओबीसीचं यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे। गोरगरीब, सामान्य आणि ज्याला आम्ही विविध पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जो मागासला माणूस आहे त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या जीआरमुळे होणार आहे। कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसला आहे आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या जीआरमधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा, महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती, परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत। अनेक संघटनांनी आणि आपल्या ओबीसी नेत्यांनी, यामध्ये माननीय माणिकराव ठाकरे साहेब आहेत, अडबाले साहेब आहेत, आमचे अभिजित भाऊ आहेत, आता अनेकांची नावं घेता येईल की जिथे विविध संपूर्ण लोक समाजाचं नेतृत्व करणारे उपस्थित होते आणि याचं समन्वयक म्हणून आमचा उमेश कोराम हा करतो आहे, युवा नेता करतो आहे। मला वाटतं की लोकांच्या आजच्या या बैठकीमध्ये जो सूर होता त्यातून हा ऐतिहासिक असा हा मोर्चा ओबीसीचा असणार आहे आणि त्याची तयारी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे। छगन भुजबळ के इतर जे नेते आहे, लक्ष्मण हाके, त्यांची हीच मागणी आहे जी तुमची आहे, त्यांना तुम्ही निमंत्रण देणार आहात का, बोलावणार आहात का? आणि हा सर्वपक्षीय आहे की फक्त काँग्रेसचा आहे? कारण की प्रमुख चेहरे सगळे काँग्रेसचे दिसत आहेत। हे बघा, विदर्भामध्ये 2च पक्ष आहे, त्यामध्ये इतर पक्षांची पण आम्ही पक्ष म्हणून ही लढाई लढत नाही। ही सामाजिक दायित्व म्हणून ओबीसी समाजाचा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून या लढाईत आहोत। म्हणून आम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन जो येईल, पक्षाचे जोडे, पक्षाचे पादत्राणी बाजूला ठेवून येईल, जो या जीआरला विरोध करेल तो या मोर्चामध्ये सामील होईल आणि त्याला या मोर्चात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही। दुसरा विषय की महाराष्ट्रातील कोण नेते येणार, या जीआर विरुद्ध जो पेटून उठेल, या जीआरच्या विरुद्ध बोलेल, तो व्यक्ती या मोर्चामध्ये त्यांनी यावं, अशा प्रकारचं आमचं आव्हान असणार आहे।
असं आव्हान आम्ही जनतेला आणि नेत्यांना सुद्धा करणार आहोत. एक किती मोर्चा लोक यापूर्वी काढला कुठल्या होता. जिल्ह्यातून येणार, म्हणजे 11 जिल्ह्यातले आहे लोक, साधारण किती लोक तुम्ही एस्टिमेट केले की किती लोक येतील? नाही, आता ज्या बैठका झाल्या त्यामध्ये विदर्भातील अमरावतीपासूनची सगळी मंडळी होती आणि विदर्भातलेच हा मेळावा आपला मोर्चा असणार आहे. आता अनेकांचे अनेक अंदाज आहेत, पण 1 लाखाच्या वरचा हा मोर्चा असेल आणि त्यामध्ये कुठेही जनता स्वतःहून ज्या उत्स्फूर्तपणे ओबीसी समाज बांधव पूर्ण ताकद झोकून हा मोर्चा यशस्वी करेल आणि जनतेला एकत्र आणत असताना सरकारला इशारा देण्याचा आहे की तुम्ही चुकीचा JR काढून ओबीसीचं नुकसान करताय, ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणताय, ओबीसीच्या हक्कावर आणताय, ही सगळ्या गोष्टी त्यावेळेस बोलू आम्ही मोर्चाच्या वेळेस, भाषणाच्या वेळेस. पण आज एवढंच सांगतो की हा मोर्चा मात्र प्रचंड मोठा असेल आणि प्रत्येक जिल्ह्यातून या मोर्चामध्ये ओबीसी बांधव सहभागी होणार आहे. एक मोर्चा करो किंवा मरो, एक मोर्चा एक मोर्चा यापूर्वी निघाला होता. लढा किंवा मरा, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या अधिकारासाठी लढा किंवा मरा. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.